म्हापसा म्हणटकूच आज आमकां म्हापशाच्या आजूबाजूचे लोक इवन खेड्यांतले लोक हांसतात कितें रे म्हापसा तुमचें काय म्हणून. ताका लागून जर आमी इतिहास पळयलो जाल्यार पयलीं हांगा एमजीचो आमदार निवडून येतालो तेन्ना म्हणटाले कितें की विरोधी पक्ष आसा म्हणून डेव्हलपमेंट जायना. तरी त्या मानान त्या टायमार म्हापसा सिटीची बऱ्या प्रमाणे डेव्हलपमेंट जाताली. पण लास्ट 30 वर्सां जवळ जवळ सत्ताधारी आमदार ताजीच म्युन्सिपालिटी तांचेच सरकार कितें अशें ट्रिपल इंजीन आसून पासून म्हापशाची हे डेव्हलपमेंट जायना. आता डेव्हलपमेंट म्हणजे कितें हांव बरेचशे फावट हांव राजकीय नेत्यांक सुद्दां मेळटा मिनिस्टरांक मेळटा तेन्ना मिनिस्टर म्हाका सांगतात की म्हापशाची डेव्हलपमेंट जावपाक जाय जाल्यार तुमच्या कडल्यान पाठपुरावो जावपाक जाय तो जायना. तुमच्या म्हापशाची डेव्हलपमेंट जातली कशी. ताका लागून एक आज आमी म्हापशाचे लक्ष जर मारले सादे सगळ्यात पयलीं म्हापशान जर कोण येता जाल्यार तो बाजारान वता जाल्यार युनियन फार्मासी कडेन जर कोण पावत जाल्यार ताच्या फुडें कचऱ्याचो व्हडलो एक हे करून दवरलेलो आसा ज्या जाग्यार कचरो एकठांय करतात. म्हणजे म्हापशान जो पयलो येतलो ताका फक्त कचरो दिसतलो. म्हणजे म्हापशाची फर्स्ट सायट इमेज जी असता की पयलेच फावट पयना फुडें जी इमेज जाता ती कितें जाता की अवेवस्थीतपणा मिसमॅनेजमेंट ही म्हापशाची इमेज जाता. आता म्हापशान आमी जर पयले कचरो आता डोर टू डोर कलेक्शन ऑफ गार्बेज जाता. प्रत्येक नागरिका कडल्यान गार्बेज टॅक्स वसूल केलो वता. पण गार्बेजीचे खरेच कलेक्शन बऱ्या तरेन चल्ला काय. तुम्ही जागोजागी जर म्हापशान भोवले जाल्यार तुमकां ब्लॅक स्पॉट्स म्हणटात ते दिश्टी पडटले. ब्लॅक स्पॉट्स म्हणजे कितें ज्या जाग्यार लोक हाडून गार्बेज डंप करतात. आता ह्या ब्लॅक स्पॉट्साचेर आज पर्यंत नगरपालिकेन कांयच हे करूंक ना. ताका लागून आमच्या म्हापसा शहरभर म्हणटात तशी दुर्गंधी पसरलेली आसा. ह्या दुर्गंधीक लागून रोगराई पसरता. दुसरी गोष्ट म्हणजे सिवेज नेटवर्क म्हापशान अंडरग्राउंड सिवेज नेटवर्क घालून आज जवळ जवळ 10 वर्सां तरी जाली म्हणजे कंप्लीट जावन. त्या टायमार लोकांक इतलो त्रास केलो की सगळे रस्ते खणून दवरले लोकांक वचपाक वाट ना आणि इतले सगळे करून आज पर्यंत हो सिवेज नेटवर्क चालू जावंक ना. सिवर लायन म्हणटात ते चालू जावंक ना. हाऊस कनेक्शनसूच अजून दिवना जाल्यार हो सिवेज नेटवर्क केन्ना जावपाचो आमचो. ताजेर कोट्यांनी रुपया खर्च केल्ले आसात. आणि आता जर तुम्ही पळयशात जाल्यार बिल्डिंग उबे रावता ताका म्युन्सिपालिटी आणि गव्हर्नमेंट परमिशन दिता विदाउट सिवेज ट्रिटमेंट प्लांट. आणि ही सगळी सिवेज प्रत्येक ठिकाणी तुम्ही पळयशात जाल्यार प्रत्येक जाग्यार ती ओपन नाल्यांनी सोडलेली असता. आता ओपन नाल्यांनी जेन्ना सिवेज सोडली वता तेन्ना रोगराई पसरपाची खूप शक्यता असता आणि दुर्गंधी पसरता. सो हाजेरूय म्युन्सिपालिटीचें लक्ष ना आमदाराचें लक्ष ना की गव्हर्नमेंटाचें लक्ष ना. कित्याक म्हापसा इज अ निग्लेक्टेड सिटी अशी परिस्थिती जाल्ली आसा. ताका लागून इवन म्हापशान गार्डन्स तुम्ही पळयशात देर आर ओनली 2 मेजर गार्डन्स म्हणटात तशे. एक लोहिया गार्डन आणि दुसरे म्हणटात ते चाचा नेहरू गार्डन. आता लोहिया गार्डन म्हणटात ते तातूंतल्या तातूंत मातशे बरे जाले डेव्हलप त्या टायमार कित्याक ते फॉरेस्टाच्या हातान आशिल्ले. त्या टायमार ते डेव्हलप जाले. पण आता जर तुम्ही पासे मारून पळयशात भितर बसपाक म्हणून जे स्टीलचे असे बाग केल्ले आशिल्ले ते कमीत कमी 50% मॉडर्न पडलात. आणि हे मॉडर्न पडल्यात ताका आता 2-3 वर्सां तरी जाली पण ताजे कांयच रिपेरिंग जायना की नवे घातले वचना. दुसरे म्हणजे थंय गार्बेज साठोवन दवरली वता हातून म्युन्सिपालिटीच्या गार्डनात आणि ती केन्ना तरी म्हयन्यान 2 म्हयन्यान एकदा ती उखलली वता. सो ते एक तरी गार्डन मातशें सारकें तरी मेंटेन करपाक जाय. दुसरे आमच्या भुरग्यांक खेळपाक लागून जे चाचा नेहरू पार्क आसा ताची जाल्यार दुर्दशाच जाला. त्या बाबतीन आनी चड उलोवपाची हे ना. तिसरी गोष्ट म्हणजे हांव आतां म्हाका जवळ जवळ 50-55 वर्सां जाली. म्हापशान हांव भुरगेपणाच्यान जे रस्ते पळयता एकाय रस्त्याचे रोड वायडनींग म्हणटा ते जावना. आणि ट्रॅफिक तर 100 पटींनी तरी वाडला पण रोड वायडनींग एकाय रस्त्याचेर जावना. आता रोड वायडनींग जावपाक म्हणटात कितें की ना जागोच ना म्हापशान. पण इफ देर इज अ पॉलिटिकल वील जर शेजारच्या कळंगूट सारख्या हातून रोड वायडनींग जावंक शकता जाल्यार म्हापशान कित्याक जायना. पण पॉलिटिकल वील नासल्या कारणान हे रोड वायडनींग जायना. अजून म्हापशान हांवें जाल्यार रोड वायडनींग जाल्लो रस्तोच पळोवना. आणि एकूय रस्तो म्हापशान असो ना ज्या जाग्यार फुटपाथ आसा फॉर द पेडेट्रिशियन्स म्हणजे ते चलून वतले तांकां फुटपाथ जाय सेफ्टी जाय. फुटपाथी वयल्यान गेलो जाल्यार ताका मातशें सेफ दिसता कितें. पण म्हापशान एकाय रस्त्याक फुटपाथ अशी ना. आणि म्हापशाचे जे रस्ते तुम्ही जर पळयशात जाल्यार सगळी कडेन म्हणजे तुम्ही चंद्रार आयिल्ले भशेन तुमकां दिसतले की पळय थंय होणके पडलेले आसा पळय थंय रस्तो खणलेलो आसा कितें. आणि गेले 10 वर्सां तरी म्हाका दिसता हॉट मिक्सिंग म्हणटात ते इंटरनल रोड्साचेर जावना. इवन भायल्या रोडांमुळे रोडांची परिस्थिती खूप बरी आसा अशी हांव म्हणिना पण इंटरनल रोड ते सारकेच पिड्यार जाल्ले आसात. आणि आमचे जे बस स्टँड आसा ताची परिस्थिती तुम्ही जर पळयशात जाल्यार ती सारकी बिकट आसा. तो थंय सगळी घाण आणि दुर्गंधी पसरलेली आसा. नवीन इंटरस्टेट बस स्टँड म्हणून बांदलो पण तो कितें बस स्टँड काय एक शेड बांदला हे कळना. ताका लागून म्हापशाची डेव्हलपमेंट जावची उदरगत जावची ह्या दृश्टीन आम्ही टुगेदर फॉर म्हापसा ही संघटना आम्ही स्थापन केली आसा.
ह्या हातून आमी बरे बरे लोक घेतलेले आसा जे विचार करू शकतात, प्लॅनिंग करू शकतात आणि ताजे इम्प्लिमेंटेशन करपाक लागून आमकां खंय तरी पॉलिटिक्सानूय प्रेझेन्स घेवचे पडटले आणि त्या दृश्टीन आमचे प्रयत्न चालू आसा. धन्यवाद.